दुर्गोत्सव सर्वत्र जोशात व भक्तिभावाने साजरा होतोय। मातोश्री दुर्गोत्सव मंडळात दुर्गेची आराधना केली जाते। शिवाय सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत। रक्तदान शिबिराचे आयोजन मातोश्री दुर्गोत्सव मंडळात करण्यात आलं। तपोवन येथील मातोश्री दुर्गोत्सव मंडळात श्री दुर्गेची उपासना केली जाते। शिवाय सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत। दुर्गोत्सवानिमित्त धार्मिक परंपरा कायम राखत सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत। मातोश्री दुर्गोत्सव मंडळात रक्तदान शिबिर घेण्यात आलं। मोठ्या संख्येने दात्यांनी रक्तदान सहभाग घेतला। या ठिकाणी सिंगापूरच्या धबधब्याचा देखावा तयार करण्यात आलाय। हा देखावा पाहण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांनी केलंय। रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही दरवर्षीच आमच्या मंडळाच्या वतीनं आयोजित करत असतो। या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की अमरावती शहरात अनेक वेळा असा विषय होतो की ग्रामीण भागातले रुग्ण येतात आणि मग त्यांना रक्ताचा तुटवडा होते, रक्त मिळत नाही। त्याकरता आमच्या माध्यमातून आमचे आता दिलेले डोनरसुद्धा वाटल्यास अजून 3 महिन्यांना डोनेट करण्यासाठी तयार होतात। त्याकरता आम्ही हे रक्तदान शिबिर घेतो। आम्हाला प्रत्येकाची यादी माहीत असते, प्रत्येकाचा ब्लड ग्रुप माहीत असते आणि वारंवार आम्ही इरविन दवाखान्यापर्यंत हा रक्तदान शिबिराचा संकल्प करत असतो। मातोश्री दुर्गोत्सव मंडळाच्या वतीनं मी अमरावतीकर जनतेला आज सांगू इच्छितो की एक नैसर्गिक वातावरणात, निसर्गरम्य वातावरणात जिथं संत जळगाव अमरावती विद्यापीठ आहे त्याच्या लगतच्या प्रांगणात मातोश्री दुर्गोत्सव मंडळाची स्थापना 2002 साली झाली होती। आज त्या मंडळाचं छोट्याशा वृक्षाचं वटवृक्ष झालेलं आहे आणि त्या वटवृक्षाचं स्वरूप आज म्युझिकल फाउंटनपर्यंत गेलेलं आहे। 40 ते 60 फूट उंचीचे म्युझिकल फाउंटन आज आमच्या मंडळात साकारलेलं आहे। त्याचा लाभसुद्धा अमरावतीकर जनतेने घ्यावा।